राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. जसे की आपण 2 व्हिडिओ बनवलेत, कोणाला किती मतं पडलेत ते मनसेचे उमेदवार आहेत. पहिला व्हिडिओ बनवला आपण 2 दिवसापूर्वी प्रचंड व्हायरल झाला. त्याच्यानंतर आज आपण एक बनवला आहे, जे उर्वरित मनसेचे उमेदवार राहिले होते त्यांच्यावरती बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये राजू उंबरकर आहेत, आपले दिनकर पाटील आहेत, गणेश भोकरे आहेत, बाबर आहेत, साईनाथ बाबर, बरेचसे उमेदवार आहेत. तोही व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देईल आणि आपल्या चॅनलवरती तो अवेलेबल असेल. आपण हा व्हिडिओ हाय प्रोफाईल लोकांवरती बनवतो आहे, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आहेत, बच्चू कडू प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष पार्टीचे, त्यांचा स्वतः पराभव झालेला आहे, त्यांचे किती मतांनी पराभव झालेला आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. धनंजय मुंडे आणि आदित्य ठाकरे ह्या सगळ्यांबद्दल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला बघायला भेटेल की हाय प्रोफाईल लोकांना किती मतं मिळाली. ठीक आहे, पहिलंच घेऊया आपण बच्चू कडू यांचा मतदारसंघ अचलपूरचा. या ठिकाणी BJPच्या प्रवीण तायडे यांचा विजय झालेला आहे. त्यांना जवळजवळ 78,201 मतं मिळालेत आणि बच्चू कडू यांना 66,070 एवढी मतं मिळालेत. तर आणखी या ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवार उभे होते, यांना 62,791 एवढी मतं मिळाली, ते तिसऱ्या नंबरला आहेत. बच्चू कडू यांचा 12,131 इतक्या मतांनी पराभव झालेला आहे. जे 3 टाईमचे आमदार बच्चू कडू, आक्रमक, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी प्रचंड मेहनत करणारे एक आक्रमक चेहरा, जे एकनाथ शिंदे ज्यावेळेला ह्याला गेले गुवाहाटीला, त्यांच्यासोबत ते देखील गेले होते, परंतु त्यांना यावेळेला मोठा धक्का बसलेला आहे. आता एकनाथ शिंदेंचा विषय निघाला म्हणून आपण लगेच त्यांचंच नाव घेऊया. दुसरे उमेदवार आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि यांचं मतदारसंघ आहे कोपरी पाचपाकाडी विधानसभा. एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उभे होते आणि एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे चेले वसेस पुतण्या असं ही त्या ठिकाणी हे झुंज लागली होती. एकनाथ शिंदेंना 1,59,060 एवढी मतं मिळाली, तर केदार दिघेंना फक्त 38,343 मतं मिळाली आणि जवळपास 1,20,717 मतांनी केदार दिघे यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ ठाणे हा त्यांचा गड मानला जातो. अजित पवार आहेत. अजित पवारांनी या ठिकाणी देखील काका पुतण्यांची लढाई होती, म्हणजे अजित पवार आणि युगेंद्र पवार. ठीक आहे, अजित पवारांना सगळ्यात जास्त मला वाटते मतं मिळालेत, किंवा सगळ्यात जास्त मतं मिळणाऱ्या लोकांमध्ये अजित पवारांचा नंबर येतो. आपण हा एक व्हिडिओ बनवतो की राज्यामध्ये सगळ्यात जास्त मतं कोणाला मिळाले, त्यांना अशी किती उमेदवार आहेत ज्यांना सगळ्यात जास्त मतं मिळालेत. तुम्ही नक्की तो देखील बघा. अजित पवारांना मतं मिळालेत 1,81,132, तर युगेंद्र पवारांना मतं मिळालेत 80,233 आणि जवळपास 1,08,99 इतक्या मतांनी युगेंद्र पवार यांचा पराभव झालेला आहे. परंतु नवीन चेहरा, पहिली टर्म, पहिल्या वेळेला 80,000 मतं मिळवणं देखील सोपं नाही, पण 1,08,899 इतक्या मतांनी युगेंद्र पवारांचा पराभव झालेला आहे. आणखी एक अजित पवारांचे पुतणे रोहित पवार, राम शिंदे कर्जत जामखेडची ही निवडणूक होती आणि 2 दिवसापूर्वी एक अजित पवार आणि रोहित पवार कराड संगमनेर या म्हणजे आपल्या कराडच्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीच्या तिथे फुलं वाहण्यासाठी आलेले. त्यावेळेला कार्यक्रमामध्ये त्यांची भेट झाली आणि त्यावेळेला अजित पवारांनी बोलले की ढाण्या तो थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. आणि खरं सांगतो, रोहित पवार किती मतांनी वाचले बघा तुम्ही. रोहित पवारांना मतं पडलेत 1,27,676, त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. परंतु किती मतांनी झालं आहे, BJPचे राम शिंदे तिथं होते 1,26,433, अवघ्या 1,243 मतांनी रोहित पवारांचा विजय झालेला आहे. म्हणून राम शिंदे यांना परवा दिवशी अश्रू अनावर झाले आणि ते रडले की अजित पवारांनी मला जाणून बुजून पाडलं म्हणून. कारण त्यांच्या पुतण्यांच्या विरोधात अजित पवार जर सभा घेत होते तर त्या ठिकाणी माझा विजय होता. बघा, हे राजकारण असतं. देवेंद्र फडणवीस सध्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधल्या सगळ्यात टॉपचं नाव आहे आणि त्याच्या नावाचा शिक्कामोर्तब झालेला आहे. जवळपास ते मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली 1 डिसेंबरला ना. देवेंद्र फडणवीस यांना मतं मिळाले 1,29,401 आणि प्रफुल्ल गुदाडे यांना मतं मिळालेत 89,691, म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा 39,710 इतक्या मतांनी विजय झालेला आहे. आदित्य ठाकरे, हाय व्होल्टेज हाय प्रोफाईल उमेदवारांमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव कसं राहील. या ठिकाणी मनसेचे एक उमेदवार होते संदीप देशपांडे आपले. आदित्य ठाकरे यांचा देखील विजय हा थोडक्यात आलेला आहे. 63,324 इतकी मतं मिळाली.
तर शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना 54,523 मते मिळाली आणि मनसेचे संदीप देशपांडे यांना 19,367 एवढी मते मिळाली. तर मिलिंद देवरा आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये फक्त 8,801 इतक्या मताचा डिफरन्स होता. थोडक्यात वाचले आदित्य ठाकरेंनी, तर आदित्य ठाकरेंचा या ठिकाणी पराभव 100% झाला असता. धनंजय मुंडे हाय प्रोफाईल उमेदवारांमध्ये धनंजय मुंडेंचं नाव प्रचंड गाजतं, कारण त्यांना देखील प्रचंड मतं मिळालेत. मला वाटतं अजित पवारांच्या पेक्षा जास्त मतं धनंजय मुंडेंना मिळालेत. 1,94,889 इतकी मतं धनंजय मुंडेंना मिळालेत. आणि राजेसाहेब देशमुख या ठिकाणी उभे होते, त्यांना 54,665 मतं मिळालेत. धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यामध्ये मतांचा डिफरन्स किती माहिती आहे तुम्हाला? 1,40,224 मतांचा. सगळ्यात जास्त महाराष्ट्रातलं मला वाटतं धनंजय मुंडेंची ही केस असेल, जे सगळ्यात जास्त लीडने निवडून आले 1,40,000 मतांनी. आता धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभेमध्ये आणखी एक आज आरोप झाला सकाळी, की त्या ठिकाणी मृत व्यक्तींची मतदानं झाले आहेत. तिथले उमेदवार होते, त्यांनी हा आरोप केलेला आहे की परळी या ठिकाणी जे मृत व्यक्ती आहेत त्यांच्या नावाने या ठिकाणी मतदान झालेत, बोगस मतदान. खरं तर त्याच्यावरती निवडणूक आयोगांचं काही रिप्लाय आल्यानंतर आपण व्हिडिओ बनवूया. परंतु आपण आणखी एक व्हिडिओ बनवतो आहे की राज्यामध्ये सगळ्यात जास्त मतं कोणाला मिळाली, तो नक्की जाऊन बघा तुम्ही. बाकी तुमच्या मनामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये असा कुठला उमेदवार आहे ज्यांची मतं तुम्हाला जाणून घ्यायची आहेत, किती पडलेत, कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, नक्की कमेंट करा. आपण त्यांच्यावरती नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया. बाकी चॅनलवरती नवीन असाल, जुने असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. आपल्या एका सबस्क्राईबमुळे मला आणखी काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल आणि आपल्यासमोर आणखी अशा प्रकारचे व्हिडिओ येत राहतील. बाकी जय शिवराय, जय मल्हार.